डोंजा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रहार. जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार आप्पासाहेब तरटे हे लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार परंडा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. तरी कप बशी चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले. डोंजा पंचायत समिती गणामधील सर्व मतदार राजाने मला एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. मी या संधीचं नक्कीच सोनं करेल असं आश्वासन मी देत आहे. यानिमित्त आप्पासाहेब तरटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काय म्हणाले आप्पासाहेब तरटे? आप्पा तरटे हे आमचे तालुका प्रमुख आणि परंड्याचे सक्रिय कार्यकर्ते आहे. आम्ही प्रचाराला येणार होतो पण तिथे अनेक दुःखद घटना झाल्या त्याच्यामुळे येता आलं नाही. ते दोंडा गणामधून उभी आहे. त्यांची चुनाव निशाणी कब्बसी आहे आणि प्रहारमार्फत त्यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे. आपण लोकसेवेअर्थ आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला बळ भेटण्यासाठी आपण त्यांना खरं तर मत मानले पाहिजे. कार्यकर्ता उभा राहिला तर आंदोलन मोठं होतं, कार्यकर्ताच उभा राहिला नाही तर आंदोलन होत नाही. याची साधीच सूचकता आपल्यापर्यंत आली पाहिजे. आपण थोडं लक्ष घेतलं पाहिजे. शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलकाला आपण मतं मारली पाहिजे अशी विनंती करतो. आप्पा चांगदेव तरटे, राहणार कवडगाव, तालुका परंडा, डोंजा पंचायत समिती गणातून मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कबशी चिन्हावर अधिकृत उमेदवार आहे. आदरणीय लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवतोय. कारण मी एक सामान्य कुटुंबातील पोरगा आहे आणि मी निवडणूक लढवत असताना माझ्या प्रचाराची सुरुवात मी कवडगावमधून केली आणि मी प्रचाराचा शुभारंभ करीत असताना गावातील लोकांनी मला एक बळ मिळावं, एक लढावा कार्यकर्ता, एक संघर्ष करतोय म्हणून मला फुल न फुलाची पाकळी म्हणून 10-5 रुपये त्यांनी मदत केली सगळ्यांनी. ही माझ्यासाठी पहिला विजय असेल आणि खूप मोठी प्रेरणा असेल आणि ही प्रेरणा घेऊन मी माझ्या गणाचा, सामान्य लोकाचा विकास करण्यासाठी कधीही कटिबद्ध आहे. यावेळेस लोकांनी मला बहुमताने विजय करावं. मी त्यांच्या कामासाठी माझा 24 तासही उपलब्ध आहे. कारण हा सेवा करण्यासाठी माझा धर्म आहे. माझ्या नेत्याचं काम चांगलं आहे म्हणून मी सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी लोकांनी एवढ्या वेळेस मला बहुमताने निवडून द्यावं आणि कबशी माझं चिन्ह आहे. या चिन्हासमोरील बटन दाबावं सगळ्यांनी.